अंबाडी ब्रिजवर एंट्री करताना भिवंडीकडे जाताना म्हणजेच कुडूसवरनं अंबाडीकडे येताना ब्रिजच्या स्टार्टिंगला हे बघा इथे खोदून ठेवलं आहे आणि साहजिकच माणूस खाली उतरायच्या हिशोबाने इकडनं वरून येतो आणि ते खोदून ठेवले ते कुणाला माहीत नाही आहे. तर मग खालून जायचं एक्झिट दिगाशी पाट्यावरनंच आहे. एक तर नमूद केलं पाहिजे समोरून येणारी जवळजवळ 4 वाहनं थांबलेत माझ्या पाठी येणारी, म्हणजे मला स्वतःला खालून जायचं होतं पण वरून आल्यानंतर समजलं की इथे सगळं खोदून ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर मग माझ्या पाठी जवळजवळ असे ट्रकवाले 4 जण मला विचारत होते की नक्की काय प्रकार आहे. मग म्हटलं अरे खालून रस्ता आहे तो दिगाशी पाट्यावरून खालून जायचं असेल तर फिरतो, नाहीतर डायरेक्ट थेट वरून जायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि प्रकर्षाने जाणून देण्याची गोष्ट अशी आहे की एंट्री करताना हा एक लॅम्प लागतो. याची लॅम्पची वायर जी आहे ती ही बघा, ही अशी खालून आणि ही बघा दिसते का तुम्हाला, ही बघा रस्त्यावर डायरेक्ट पडलेली आहे आणि ती अशी सरळ पुढे, आता कुठपर्यंत गेले मी पुढे तर गेलेलं नाही आहे पण पुढपर्यंत पडलेली आहे. मग ही चालू केबल आहे बंद केबल आहे हे चेक केलं पाहिजे. इथे हे बघा माझ्यासमोर आता हे किती गाडीवाले कन्फ्यूज होतात बघा, त्याने समोरच्याने रिव्हर्स घ्यायला लावले आणि त्याच्या पाठच्या जर का वाहनाला पुढे जायचं असेल तो कसा काय रिव्हर्स घेईल. म्हणजे इथे ड्रायव्हरांमध्ये किंवा गाड्यांमध्येच भांडणं होतील. आता एक रिक्षा होती एक कार होती, त्याच्यामुळे लाईव्ह आहे रिक्षा होती कार होती त्याच्यामुळे तो रिक्षावाल्याने साईड देऊन तो निघून आला. कारवाल्याला खाली जायचं होतं, त्याने बघितलं पुढे गेल्यानंतर की बाबा रे खाली झालं एक्झिट नाही, तो रिव्हर्स गेला. असे जर का मोठे व्हेकलवाले इथेशी माझ्याजवळ 4 जण थांबले आणि ते विचार होते मला बाबा खालून जायचं आहे. मी म्हटलं बाबा खालून जायला रस्ता वरून बंद केलेला आहे, मग जर का एक्झिट दिगाशी फाट्यावरनंच जर का खालून ब्रिजच्या जायचं आहे तर त्यांनी तसं नमूद केलं पाहिजे. पुढे येऊन लोक मग पस्तावतात. मोठा गाडीवाला थांबला तर मग रिव्हर्स घेताना कारवाला त्याला साहजिक थोडीशी जर का टच झाली तर तो मारतो. अरे तो पण माणूस आहे ना, तो भैया असू दे मराठी असू दे ड्रायव्हर आहे ना, तो माणूसच आहे ना. शेवटी त्याला मार लागला काही झालं त्याला मारणार मारहाण करणार, चुकीचा विषय येतो. तो परप्रांती आहे आपला आहे त्याशी मतलब नाही, पण तो ड्रायव्हर आहे ना. आपण पण धंदा करतो ना तर आपल्या गाड्यांवर ड्रायव्हर भैयाच आहेत, बाहेरची लोक आहेत. मराठी किती आहेत त्याचा तुम्ही विचार करा. मोठे जे धंदेवाले आहेत ना, जे हायवा ट्रक ट्रेलर ज्यांच्याकडे आपल्या स्थानिक माणसांकडे, त्यांना विचारायचं की आपल्याकडे असणारे ड्रायव्हर कोण आहेत. आता हा बघा हा ड्रायव्हर, आता हा कारवाला हा इकडनं चालला आहे, हा इकडनं रिव्हर्स घेतला आणि त्याच्यानंतर निघून गेला. म्हणजे ही परिस्थिती आहे. तर उगाचच मग मी एखादी जर का कार चालवतो ना तर मी पण ड्रायव्हर आहे. मग तो ड्रायव्हर कारचा असू दे किती फॉर्च्युनरवाला असला ना तरी पण तो ड्रायव्हर आहे. कारण का तो ज्या वेळेला गाडी चालवतो, हा बघा आता हा ट्रकवाला आला याला खालून जायचं होतं, हा कन्फ्यूज झाला. ए बाबा जा जा, ए पुढून जा. ही बघा ही केबल, आता हा बघा हा एक केबल करता किती कन्फ्यूज झाला आहे. जा 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 जा, नीचे से रस्ता बंद आहे. म्हणजे ही परिस्थिती हे बघा. ओके ही परिस्थिती हे लाईव्ह सिच्युएशन मी तुम्हाला दाखवतोय अंबाडी नाक्यावरची आताची. ए तुझी केबल अडकली, केबल केबल काढती कटबीट झाली तुला शॉक लागेल. ही बघा हे आता बंद झालं पाहिजे, त्वरित तुरंत बंद झालं पाहिजे. हे आताचं टायमिंग मी सांगतो तुम्हाला 7:37 म्हणजे 7 वाजून जवळजवळ 34 मिनिटांपासून ही व्हिडिओ चालू आहे. हे बघा ती केबल अडकल्यामुळे मागे किती ट्रॅफिक लागले. हे बंद करा. अरे पावर है कि नहीं मेरे को भी पता नहीं है, बंद कर. ए खींच 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 बाजू में खींच. सब लोगों का टेंशन बढ़ाने वाली चीज़ है ना ये. ग्राम पंचायत क्या कर रही है, हाथ को पकड़ खाली, तेरे गाड़ी से निकाल, गाड़ी से निकाल, तेरे ड्राइवर बैठा है तेरा, हाँ हाथ से निकल ना, यहाँ से निकल. 2 मिनटं ना. आता याचा काय दोष आहे बघा, पाठीमागच्या गाडीवाले शिव्या घालतात. आता याच्या गाडीला केबल अडकले, आता तो येऊन येत जर का याला मारले, याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. हा ए निकाली निकाली, जा 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 जा, ए जा 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 आराम से जा. म्हणजे ही परिस्थिती आहे आता सध्याची लाईव्ह परिस्थिती, ही तुम्हाला मी दाखवायला लावले. हे चुकीचा विषय आहे ना. हा आपला रोड इथे संपतो, इथून खालून ह्या गाड्या चालत आहेत. या गाडीवाले खालून जायचं म्हणून कन्फ्यूज होतात, मोठे गाडीवाले वरून यायचं परत खालून
पास व्हायचं, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. पुढं आल्यानंतर ही केबल अडकते, मोठ्या गाड्या नक्की जाणार का? ही केबल मला वाटते पुढे जाऊन त्या लॅम्पला अडकले. हे बघा, ह्या लॅम्पला ती केबल टच आहे आणि त्या लॅम्पपासनं ती केबल इकडनं अडकले, ती पार स्ट्रेट सरळ कुठपर्यंत गेले मला काय कळत नाही आहे. पण हा विषय चुकीचा आहे ना. एखादा गाडीवाला येतो थांबतो, मागचा कारवाला येतो, तो वॅगनरवाला असू दे किंवा फॉर्च्युनरवाला असू दे, तो येऊन हॉर्न मारतोय आणि तो खिडकी उघडून शिव्या घालतोय. मग समोरचा माणूस का वेडा आहे का? तो आपला आहे की परप्रांती आहे, त्याच्याशी मतलब नाही आहे. पण बघा, प्रत्येकाची जाण राखणं गरजेचं आहे. गाडी चालवणारा प्रत्येक ड्रायव्हर आहे. ही परिस्थिती बदला ना. अंबाडीकरांनो, ही परिस्थिती बदला. हे बघा, ही बघा, ही केबल बघा, ही बघा, याच्या सोबत आली. हे थांब थांब थांब, ओय ओय, ती बघा, ती बघा. आता हा बघा किती गाडीवाला स्पीड आलेला. ओ केबल निकाल, केबल. ए रुक 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 रुक. हे बघा, आता हे ट्रॅफिक लागले, लाईव्ह दाखवायला लागले तुम्हाला. हे बघा, सगळं लाईव्ह आहे. ओ केबल निकाल, केबल, तेरे दरवाजे में फसे देख. त्याच्या याला चालू बिलू असली मरल बेंच. ए वो केबल फंसा है ना, केबल वो निकल, मरेगा ना तू, चालू रहेगा तो. ये देख, ये देख, ये रास्ते में से गई. यहाँ अरे लाइट का खंबे को लगी है वहाँ पे. नहीं नहीं, बहुत ट्रैफिक लगा है. ये देख, बहुत लंबा ट्रैफिक लगा है. तू खाली निकाल, वो केबल निकाल और चले जा. हाथ से निकाल, कट नहीं है वो, कट नहीं है. हाथ से निकाल, हाथ से निकाल ना वो, हाथ से निकाल. हा, कसली वायर आहे? तीच तो शेवटचा लॅम्प आहे ना, त्याची वायर आहे ती डायरेक्ट इथून लोंबले पुरं गेले. नाही, यो गाडीवाले येतात मोठं ना, त्याच्यामध्ये त्या अटकली, तुटली, शॉक लागला.